कोल्हापूरच्या राजकीय वातावरणात आज एकच चर्चा धगधगत आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात महायुती असूनही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आता खुलेपणाने स्वबळाची घोषणा करत आहेत आणि ही चुरस आता पुढील महापालिका निवडणुकीचे चित्र बदलण्याची दाट शक्यता निर्माण करते। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। शहरात शिवसेनेने एकापाठोपाठ एक नाव पक्षात घेतलेत, त्यामुळे पक्षात इच्छुकांची रांग लांबली आहे। शिवसैनिकांचा सूर आता एकच, कोल्हापूर आमचा बालेकिल्ला, स्वबळावरच लढणार। आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीत घेतलेली तब्बल 1,11,000हून अधिक मतांची आघाडी अजूनही शिवसैनिकांना मोठा आधार देत आहे। दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते आता उघडपणे सांगू लागले आहेत, आमचा बेस मजबूत आहे, स्वबळ हेच योग्य। उत्तर पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांनी घेतलेली 72,000 मताची लीड भाजपची ताकद दाखवून गेली। दक्षिणेत आमदार अमल महाडिक असल्याने भाजपचा गणिती आत्मविश्वास अधिकच फुगलाय। मागच्या सभागृहात भाजप तरारांनी आघाडी मिळवून 33 नगरसेवक होते, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची अपेक्षा आता खूप मोठी। यावेळी किमान 40 ते 45 जागा आमच्या खात्यात यायलाच हव्यात। पण या सगळ्या उत्साहात सर्वात मोठा चिंतेचा धूर मात्र बंडखोरीचा आहे। तिकीट न मिळालेल्या नाराजांचं बंड कोणत्याही पक्षाला तोडून टाकू शकते आणि शहरात काही प्रभागात दोन्ही पक्षांची स्थिती अडचणीत येत आहे। कुठे शिवसेनेचे मजबूत उमेदवार असल्याने भाजपला घाम फुटतोय, तर कुठे भाजपचे दिग्गज असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळतोय। या तिढ्यातून मार्ग काढणं, कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि महायुतीला एकत्र ठेवणं हेच आता दोन्ही पक्षांच्या नेत्यासाठी सर्वात कठीण राजकीय कसोटी ठरणार आहे। एकंदरीतच कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती विरुद्ध विरोधक अशी राहील की महायुतीतच आतून दोन तुकड्यात तुटणार, याकडे संपूर्ण शहराचे डोळे खिळले आहेत। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।